राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे 19/6/2024चे परिपत्रक किंवा माहितीपत्रक. विषय स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी 2024-25 आयोजनाबाबत. उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील 3 नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे म्हणजे पॅट आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून 2024-25 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयांच्या इयत्ता 3री ते 9वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेली आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आहे. पायाभूत चाचणीचा उद्देश, उपयोग किंवा फायदे याचे काय आहे नेमकं इथं आपल्याला दिलेले आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादन पडताळणी व त्यामध्ये वाढ करणे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल. राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण म्हणजे न्यास मधील संपादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल. अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल. इयत्ता व विषयनिहाय अध्यापन निष्पत्तीमधील राज्याची संपादनोन्मुख स्थिती समजण्यास मदत होईल. 3 नियतकालिक मूल्यांकन चाचण्या म्हणजे पॅट संभाव्य कालावधी आपल्याला त्या कोष्टक स्वरूपात दिलेल्या आहेत. बघूया ते आपण. पहिला आहे पायाभूत चाचणी सर्वसाधारणपणे 10 ते 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. दुसरी घटना संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 1 माहे ऑक्टोबर 2024 शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा 2024 सर्वसाधारणपणे या कालावधीमध्ये होईल. तिसरं संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 2 माहे एप्रिल 2025 पहिला किंवा दुसरा आठवडा सर्वसाधारणपणे या कालावधीमध्ये ही परीक्षा होईल. पायाभूत चाचण्याचे माध्यम व विषय. सदर चाचणी ही एकूण 10 माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या 3 विषयांची एकूण 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. चाचणीचा अभ्यासक्रम काय असणार नेमकं? मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, मूलभूत क्षमता यावर आधारित ही चाचणी असेल. पायाभूत चाचणी सर्वसाधारणपणे वेळापत्रक, कालावधी 10 ते 12 जुलै 2024. प्रथम भाषा सर्व माध्यमासाठी इयत्ता 3री व 4थीसाठी लेखी अधिक तोंडी परीक्षा 90 मिनिटे असणारे 30 + 10 40 गुणांचा असेल. 5वी व 6वी लेखी अधिक तोंडी 90 मिनिटे असणारे 40 + 10 50 गुणांचा असणारे. 7वी, 8वी, 9वी लेखी अधिक तोंडी 120 मिनिटांचा असणारे 50 + 10 60 गुणांचा असणारे. हे 10 जुलै 2024 रोजी. गणित सर्व माध्यम 3री व 4थी लेखी अधिक तोंडी 90 मिनिटे 30 + 10 40 गुणांची परीक्षा असणारे. 5वी व 6वी लेखी अधिक तोंडी 90 मिनिटांचे असणारे 40 + 10 50 गुणांची एकत्रित चाचणी असणारे. 7वी, 8वी व 9वी लेखी व अधिक तोंडी 120 मिनिटांचे असणारे 50 + 10 एकूण 60 गुणांचे असणारे. ही तारीख आहे 11/7/2024. तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमासाठी 3री व 4थी लेखी अधिक तोंडी परीक्षा 90 मिनिटांचे असणारे 30 + 10 एकूण 40 गुणांचे असणारे. 5वी व 6वी
लेखी अधिक तोंडी 90 मिनिटांची असणारे 40 अधिक 10 50 गुणांची एकत्रित चाचणी असणारे. 7वी 8वी व 9वीच्या वर्गांसाठी लेखी अधिक तोंडी परीक्षा 120 मिनिटांची असणारे 50 अधिक 10 एकूण 60 गुणांचे असणारे. याची तारीख आहे 12/7/2024. शाळे वेळापत्रकानुसार सकाळ सत्र किंवा दुपार सत्र अनुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम, गणित सर्व माध्यम व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळानुसार घ्यावे. या पायाभूत चाचणीच्या अंमलबजावणीबाबत काही सूचना आपणाला इथं दिलेल्या त्या आपण वाचून घ्यावी. तसेच प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करण्यासंदर्भामध्ये काही सूचना आपणाला इथं दिलेल्या आहेत. या सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत काही सूचना आपणाला इथं देण्यात आलेल्या आहेत, ते आपण अवगत करावेत. थोडक्यात इथं आपल्याला झूम करून दाखवत आहे, दिसत नसेल तर पाहावेत. धन्यवाद.